नमस्कार. या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. वर्ग इयत्ता 5वी न्यास चाचणी प्रश्नसंच 2017 प्रश्नपत्रिका स्वरूप व उत्तरासह स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडलेल्या शाळांमध्ये ही चाचणी होणार आहे. ही चाचणी 3री, 5वी आणि 8वी या वर्गासाठी होणार आहे. 5वी साठी एकूण प्रश्न असणार आहेत 45. भाषा, परिसराभ्यास व गणित या विषयाचा या चाचणीमध्ये अंतर्भाव असणार आहे. तर चला या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका 2017 या वर्षामधील प्रश्नपत्रिका आहे ही सोडवण्याचा आपण सराव करूया. खाली दिलेला उतारा वाचा. एव्हरेस्टवर चढाई. आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करीत होते. ते थकलेले होते, परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती खोलवर आहे हे शोधण्याकरिता खड्डा केला. चढाई करताना त्यांना 12 मीटर उंच सुळका दिसला. अत्यंत कठीण परिस्थितीत काळजीपूर्वक त्यांनी सुळका सर केला. अखेर त्यांचा संघर्ष संपला. ते एव्हरेस्टच्या शिखरावर होते. एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. तेनसिंह आणि हिलरीने उत्साहाने एकमेकांकडे पाहिले. त्यांची हृदये आनंदाने ओसंडत होती. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाला गोल करा. आपण या ठिकाणी योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाला गोल करणार आहोत. प्रश्न पहिला आहे, तेनसिंह आणि हिलरी एव्हरेस्ट चढू शकले कारण ते पर्याय अ आनंदी होते, ब धैर्यवान होते, क काळजीत होते, ड थकलेले होते. तर या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे ब धैर्यवान होते. यातील पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. एव्हरेस्ट पर्वताचे सगळ्यात मोठे विशेष काय आहे? अ. हा अतिशय धोकादायक पर्वत आहे. ब. हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. क. यावर उंच सुळके आहेत. ड. हे पर्वत नेहमी बर्फाने आच्छादलेले असते. तर या ठिकाणी ब हा पर्याय क्रमांक योग्य आहे. प्रश्न 3. तेनसिंह आणि हिलरी यांना पर्वतावर चढण्यास अडचण काय येत होती? अ. सुळका एकदम उंच होता. ब. सुळक्याचे हिम वितळत होते. क. सुळक्यावर खूप खड्डे होते. ड. सुळक्यावर जंगली प्राणी होते. तर पहा, यातील अ हा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 4. तेनसिंह आणि हिलरी उत्साहित का झाले? पर्याय क्रमांक अ. त्यांनी उंच सुळके पाहिले. ब. त्यांनी बर्फात खड्डे केले होते. क. ते बर्फामध्ये सहजरित्या चालू शकत होते. ड. ते शिखरावर पोहोचले होते. तर यातील योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ड. ते शिखरावर पोहोचले होते. प्रश्न 5. तेनसिंह आणि हिलरीचे मन भरून गेले होते. अ. थकव्याने, ब. वेदनेने, क. आनंदाने, ड. दुःखाने. पर्याय क्रमांक क या ठिकाणी उत्तर आहे आनंदाने. भाग 2 मध्ये या ठिकाणी एक गोष्ट दिलेली आहे. गोष्ट आपण वाचन करायचे आहे. कंजूस व्यापारी. एक धनवान व्यापारी आणि त्याची बायको फार कंजूस होते. घरी कोणी पाहुणा येताच जणू संकट आल्याचे दोघांना वाटे. असेच एकदा 2 पाहुणे त्यांच्या घरी आले. पाहुण्यांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांनी युक्ती केली. व्यापारी आत गेले आणि बायकोला म्हणाले, ऐकलेस का? तेव्हा मी तुझ्यावर ओरडेल तेव्हा तू माझ्यावर ओरडायचं, आणि जेव्हा मी घराबाहेर पळत सुटेन तेव्हा तू काठी घेऊन मागे लागायचं. पाहुणे समजून जातील की या घरात भांडणे चालू आहेत आणि ते निघून जातील. बायको म्हणाली, ठीक आहे, तुम्ही सांगाल तसे मी करेन. काही वेळाने व्यापारी घरात बसूनच बायकोवर ओरडू लागला. तिकडूनही बायको ओरडू लागली. व्यापारी घरातून बाहेर पळाला. बायको काठी घेऊन व्यापाऱ्याच्या मागे लागली. पाहुण्याने विचार केला,
हा व्यापारी कंजूस असल्यामुळे आपल्याला मूर्ख बनविण्यासाठी हे सर्व नाटक चालू आहे असं दिसतंय. चला आपण वरच्या मजल्यावर जाऊ आणि तिथे झोपू. पुढील पानावरील उतारा वाचूया. पाहुणे निघून गेले असतील असं समजून काही वेळाने व्यापारी आणि त्याची बायको दोघेही घरी परतले. पाहुणे तिथे न दिसल्याने व्यापाऱ्याला खूप आनंद झाला आणि म्हणाला, बरं झालं आपण संकटाला पळवून लावलं. मग व्यापारी आणि त्याची बायको एकमेकांची स्तुती करू लागले. व्यापारी म्हणाले, मी किती हुशार आहे बघ की घरातून पळत सुटलो. त्याची बायको म्हणाली, मी किती चपळ आहे की काठी घेऊनच तुमच्या मागे धावले. पाहुण्यांनी वरून त्यांचे बोलणे ऐकले व म्हणाले, आम्ही किती चतुर आहोत की पहिल्या मजल्यावर आराम करण्यासाठी आलो आहोत. योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाला गोल करा. प्रश्न 6वा. व्यापारी होता दयाळू, चतुर, कंजूस का भांडखोर? तर या ठिकाणी योग्य पर्याय येणार आहे. पहा, आपण उतार्यामध्ये वाचलेला आहे पर्याय क्रमांक क, कंजूस. प्रश्न 7वा आहे. व्यापाऱ्याची बायको नवऱ्याच्या मागे काठी घेऊन का पळाली? अ. ती त्याच्यावर रागावली होती. ब. ही पाहुण्यांना पळवून लावण्याची युक्ती होती. तर पहा या ठिकाणी पर्याय ब हे याचं उत्तर आहे. ही पाहुण्यांना पळवून लावण्याची युक्ती होती. प्रश्न 8वा. बायको सुद्धा त्याच्या मागे काठी घेऊन पळाली. या वाक्यातील कोणता शब्द कृती दर्शवतो? अ. काठी, ब. त्याच्या, क. बायको आणि ड. पळाली. तर या ठिकाणी पळाली हा शब्द कृती दर्शवतो. प्रश्न 9वा. बरे झाले आपण संकटाला पळवून लावलं. या वाक्यात संकट हा शब्द कोणासाठी वापरला आहे? व्यापारी, बायको, पाहुणे का काठी? तर या ठिकाणी क हे याचं उत्तर आहे, पाहुणे. प्रश्न 10वा. गोष्टीमध्ये सुरुवातीला काय घडले? पाहुणे घरी आले, व्यापारी बायकोवर रागावला, बायको व्यापाऱ्याच्या पाठीमागे पळाली का पाहुणे झोपण्यासाठी गेले? पर्याय क्रमांक अ, पाहुणे घरी आले हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. भाग 3. खाली दिलेली जाहिरात पहा. फिरकी बालमासिक. तुम्हाला फिरकी मासिक 6 महिन्यांसाठी भेट स्वरूपात हवे आहे काय? थोडक्यात या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे आणि जाहिरात वाचून आपणास प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न 11वा. ही जाहिरात कशाबद्दल आहे? मुलांबद्दल, भेटवस्तूबद्दल, बालमासिकाबद्दल का वर्तमानपत्राबद्दल? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी क ही बालमासिकाबद्दलची जाहिरात आहे. आपलं उत्तर आलेलं आहे क. यातीलच 12वा प्रश्न आहे, तो प्रश्न आपण पाहूया. फिरकीमध्ये काही पाने आहेत जी फक्त मुलांच्या साठी आहेत. जाहिराती, लेखा, सूचना आणि भेटवस्तू. तर या ठिकाणी मुलांच्या लेखनासाठी फक्त फिरकीमध्ये पाने आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे. प्रश्न 13वा. फिरकी मासिक भेट स्वरूपात एखाद्याला कसे मिळू शकते? संपादकाला पत्र लिहून, फिरकी मासिक विकत घेऊन, फिरकीसाठी पोस्टर रेखांकित करून, ड. फिरकीमध्ये लेख प्रकाशित करून. ड हे याचं उत्तर आहे. प्रश्न 14. माझे पान मध्ये मुलांचे लिखाण प्रकाशित केले जाते. या उत्तरासाठी सर्वात योग्य प्रश्न कोणता? अ. माझे पान तुम्हाला कुठे आढळेल? ब. माझे पान मध्ये काय प्रकाशित केले जाते? क. माझे पान कोण प्रकाशित करते? ड. माझे पान कधी प्रकाशित होते? तर पहा या ठिकाणी माझे पान मध्ये काय प्रकाशित केले जाते हे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न 15वा. खाली दिलेल्या शब्दांमधून पाठविणे च्या विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय व्यवस्थित पहा. मिळणे, शोधणे, विकणे, पाहिजे. तर पाठविणे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मिळणे. पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर आहे. प्रश्न 16वा. अर्धवट खाल्लेल्या फळावर खूप मुंग्या आलेल्या तुम्हाला दिसतील. यावरून मुंग्यांचे कोणते वैशिष्ट्य दिसून येते?
ए. मुंग्यामध्ये वास घेण्याची संवेदना तीव्र असते. बी. मुंग्या खूप लहान असतात. सी. अन्न वाहून नेऊ शकतात. डी. मुंग्या रंगाने काळ्या असतात. तर या ठिकाणी ए ऑप्शन मुंग्यामध्ये वास घेण्याची संवेदना तीव्र असते हे या ठिकाणी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. यापैकी कोणते कार्ड तुम्हाला केवळ वयाच्या 18 वर्षानंतरच देता येते? ए. आधार कार्ड. बी. रेशन कार्ड. सी. जन्मदाखला. डी. मतदार ओळखपत्र. तर यातील डी हा पर्याय जो आहे तो योग्य आहे. वयाच्या 18 वर्षानंतर मतदार ओळखपत्र देता येते. प्रश्न 18. एक्स, वाय किंवा झेड पैकी कोणता बॉक्स सर्वात हलका आहे? आपण तिन्ही आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि हलका कोणता आहे ते आपणास नक्की समजून येईल. पर्याय क्रमांक या ठिकाणचा पहिला म्हणजे ए हे या ठिकाणचं उत्तर आहे. प्रश्न 19. खालील वस्तू ओल्या मैदानात पुरल्या. काही वर्षानंतर या वस्तू उकरून काढण्यात आल्या. कोणत्या वस्तूत कमीत कमी बदल झालेला दिसेल? ए. संत्र्याची साल. बी. कागदी प्लेट. सी. प्लास्टिक कप. डी. कापडी पिशवी. तर या ठिकाणी सी हे याचं उत्तर आहे, प्लास्टिक कप. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. चंद्राची कोणती अवस्था प्रश्नचिन्हाच्या या जागी येईल? ऑप्शन 4 दिलेले आहेत इथं, ए, बी, सी आणि डी. तर यातील डी हा ऑप्शन या ठिकाणी योग्य उत्तर आपलं येणार आहे. प्रश्न 21. नकाशा पहा आणि भारताच्या दक्षिण भागात कोणते शहर वसलेले आहे हे ओळखा. ए. दिल्ली. बी. चेन्नई. सी. कोलकाता. डी. मुंबई. या ठिकाणी बी. चेन्नई हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या प्रकारचे शौचालय वापरासाठी आरोग्यदायी आणि सुरक्षित असते? ए. पाणी असलेले शेतामधील खुले शौचालय. बी. पाणी नसलेले बंदिस्त शौचालय. पाणी असलेली बंदिस्त शौचालये आणि डी. पाणी नसलेली सार्वजनिक शौचालये. तर या ठिकाणी सी हा ऑप्शन बरोबर आहे. पाणी असलेली बंदिस्त शौचालये आरोग्यदायी आणि सुरक्षित असतात. प्रश्न 23. तुमच्या मैत्रिणीला उलट्या व जुलाब होत आहेत. तिला बरे वाटावे यासाठी तुम्ही तिला कोणता प्रथमोपचार द्याल? ए. मीठ आणि चिंच. बी. दूध आणि साखर. सी. पाणी, साखर आणि मीठ आणि डी. दुधासोबत आंबा. तर सी ऑप्शन या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न 24. खालील चित्राकडे बघा. अंकुर फुटण्यासाठी कोणत्या बीजासाठी योग्य परिस्थिती आहे? पर्याय ए. बीज ए, बीज बी, बीज सी आणि यापैकी सर्व. तर या ठिकाणी पहा, बीज बी म्हणजे मधला जो आहे तो बीज, त्यासाठी सूर्यप्रकाशही मिळतोय आणि त्याला पाणीही मिळत आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 25. कापसाचे बीज हे वजनाने हलके आणि केसाळ असते. बरेचदा कापसाच्या बिया डॅश डॅशने पसरलेल्या जातात. वारे, पाणी, प्राणी आणि वनस्पती. यातील ऑप्शन क्रमांक ए वारे हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 26. जर तुम्ही एक लोखंडी खिळा आणि पंख बादलीभर पाण्यात टाकले तर काय होते? ए. लोखंडी खिळा बुडतो आणि पंख तरंगतो. बी. लोखंडी खिळा तरंगतो आणि पंख बुडतो. सी. लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही तरंगतात. डी. लोखंडी खिळा आणि पंख दोन्ही बुडतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए लोखंडी खिळा बुडतो आणि पंख तरंगतो हे उत्तर अचूक आहे. प्रश्न 27. एका व्यक्तीला काही पैसे ठेव म्हणून ठेवायचे आहेत, यासाठी त्याने डॅश डॅश कडे गेले पाहिजे. ऑप्शन सी बँक हे या ठिकाणचं अचूक उत्तर आहे.
प्रश्न 39. 999 सेंटीमीटर आणि 10 मीटर यापैकी कोणते जास्त आहे? ऑप्शन ए 999 सेंटीमीटर, बी 10 मीटर, सी ते समान आहेत, डी सांगता येत नाही. तर या ठिकाणी पहा, 999 सेंटीमीटर आणि 10 मीटर यापैकी 10 मीटर हे जास्त आहे. ऑप्शन बी हे आपलं अचूक उत्तर आहे. खाली दिलेला आलेख पहा. 2006 ते 2016 या कालावधीत कोणत्या इंधनाचा वापर वाढला आहे? या ठिकाणी कोणत्या इंधनाचा, दोन इंधनांचा वापर वाढलेला आहे ते आपण ऑप्शन मधून शोधायचं आहे. लाकूड आणि रॉकेल, रॉकेल आणि कोळसा, लाकूड आणि कोळसा, वीज आणि लाकूड. तर या ठिकाणी आपला अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक या ठिकाणचा दुसरा म्हणजे बी, रॉकेल आणि कोळसा. प्रश्न 29. आपण ऐतिहासिक स्मारकांना भेट देतो तेव्हा कोणते वर्तन चुकीचे ठरेल? ए. परवानगी असेल तर छायाचित्र घेणे, बी. स्मारकाच्या भिंतीवर आपली नावे लिहिणे, दिलेल्या दिशानिर्देशानुसार परिसरात चालणे आणि डी. कचरा कुंडीत कचरा टाकणे. बी हे वर्तन आपले चुकीचे ठरणार आहे, स्मारकाच्या भिंतीवर आपली नावे लिहिणे. प्रश्न 31. तुमच्या घरापासून शाळा 1 किलोमीटर आहे, दवाखाना 859 मीटरवर आहे आणि बाजार 1010 मीटर अंतरावर आहे. सर्वात दूरचे ठिकाण कोणते? ए. बाजार, बी. रुग्णालय, सी. शाळा, डी. तिन्ही सारख्याच अंतरावर आहेत. तर पहा, शाळा आहे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि दवाखाना आहे 859 मीटरवर आणि बाजार आहे 1010 मीटर अंतरावर. म्हणजेच या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 1 ए बाजार हे याचं अचूक उत्तर असणार आहे. आपण ए या पर्यायास काय करायचं आहे? गोल करून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. या घड्याळाकडे पहा. 1 तासापूर्वी घड्याळाने दाखवलेली वेळ काय होती? आता या ठिकाणी वाजलेले आहेत 10:15 म्हणजे 10:15 वाजलेले आहेत. 1 तासाच्या पूर्वी म्हणजे 1 तासाच्या अगोदर या ठिकाणी 9:15 वाजलेले असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणचा दुसरा बी हे या ठिकाणचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 33. दोन चाकी सायकली आणि 2 3 चाकी सायकली आहेत. 2 चाकी सायकलींना 2 चाके आणि 3 चाकी सायकलीला 3 चाके आहेत. तर एकूण किती चाके आहेत? 3 चाकीला 2 आहेत म्हणजे 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6 आणि 2 चाकीला आहेत 3 चाके. या ठिकाणी 6 आणि 6 ची आपण बेरीज केली तर आपणास या ठिकाणी उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक या ठिकाणचा चौथा म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर आहे. डी भोवती आपण गोल करून घ्यायचा आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. टोमॅटो आणि बटाटे यांच्या दिलेल्या किमतीनुसार 2.5 किलो टोमॅटो आणि 1.5 किलो बटाट्यांची एकूण किंमत किती असेल? टोमॅटो आपणास दिलेला आहे 18 रुपये प्रति किलोनी आणि बटाटा दिलेला आहे 13 रुपये प्रति किलो. तर पहा, या ठिकाणी 18 रुपये प्रति किलो म्हणजे 2 किलोचे झाले 36 रुपये आणि वरचा जो अर्धा आहे तो अर्धा 9 म्हणजे टोमॅटो झाले 45 रुपये आणि बटाटा जो झाला तो झालेला आहे 19 रुपये 50 पैसेचा. म्हणजे दोन्हीची मिळून जर आपण या ठिकाणी बेरीज केली
तर पर्याय क्रमांक डी 64.50 म्हणजे 64 रुपये 50 पैसे हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 35वा, बागेमध्ये 100 झाडे आहेत, त्यापैकी 1/5 झाडे आंब्याची आहेत, तिथे इतर झाडे किती आहेत? तर पहा, 100 पैकी 1/5 झाडे आंब्याची आहेत, ती सोडून आपणास इतर झाडे किती आहेत हे काढायचं आहे. इतर झाडे आहेत पर्याय क्रमांक तिसरा सी 80. कोणते मुळाक्षर काटकोन दाखविते? थोडासा संदिग्ध असलेला हा प्रश्न आहे. तरीही या ठिकाणी जे काटकोन आपणास दिसत आहेत ते काटकोन ए ह्या पर्यायामध्ये आपणास दिसत आहेत, त्यामुळं ऑप्शन ए ह्याचं अचूक उत्तर आहे. एका तळ्यात 5 बदके होती, 4 उडून गेली, तर किती बदके मागे राहिली ते अपूर्णांकात लिहा. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर राहिले 5 पैकी 1 राहिला, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 38वा, तुम्ही 9 खुर्च्या विकत घेतल्या आहेत, सर्व खुर्च्यांची किंमत समान आहे, तुम्ही एकूण रुपये 7,605 रुपये खर्च केले, तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती? आपणास या ठिकाणी प्रत्येक खुर्चीची किंमत काढण्यासाठी भागाकार करावा लागेल. भागाकार करून जे आपलं उत्तर येणार आहे ते या ठिकाणी प्रत्येक खुर्चीची किंमत म्हणून निघणार आहे. ऑप्शन क्रमांक पहिला ए रुपये 845. प्रश्न 40वा, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुने 50, सोनूने 75, मोनूने 35, हॅरीने 30 आणि रोमीने 65 पाने वाचली, तर कोणता पर्याय रोमीने वाचलेल्या पानांची संख्या अचूक सांगतो? या ठिकाणी पहा, प्रमाण जर आपण घेतलं तर 10 पाने बरोबर 1 पुस्तक आणि वरचं जे पान आहे ते अर्ध पान, म्हणजे या ठिकाणी अर्ध पुस्तक होईल. अनुची या ठिकाणी संख्या दाखवलेली आहे 5 पुस्तकं म्हणजे 50. सोनूची या ठिकाणी पहा 7 आणि वर नंतर एक अर्ध पुस्तक दाखवलेलं आहे. मोनूचं या ठिकाणी 3 पुस्तकं पूर्ण आणि वर एक काय दाखवलेलं आहे, अर्ध पुस्तक दाखवलेलं आहे, म्हणजे 35 आहे. हॅरीचे 30 आहेत, म्हणजे या ठिकाणी 3 पुस्तकं दाखवलेले आहेत. म्हणून या ठिकाणी रोमीचं जे आहे ते 6 पुस्तकं आणि वर एक पान, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक पहिला ए. पुढील प्रश्न आहे, कोणती संख्या समतुल्य अपूर्णांकाला पूर्ण करील? 1/2, 2/4, 3/6, 4/8, 5/10, तर या ठिकाणी 36 किती येईल? या ठिकाणी आपणास कोणता अपूर्णांक या ठिकाणी येईल, कोणती संख्या या ठिकाणी त्या अपूर्णांकाला पूर्ण करील हे आपण शोधायचं आहे. पर्याय क्रमांक ए 6, पर्याय क्रमांक बी 12, सी 18 आणि डी 72. या ठिकाणी डी 72 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 42, चिमट्याच्या जोडीने कोणता कोन निर्माण केला? विशाल कोन, काटकोन, लघुकोन, सरळ कोन. लघुकोन हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 43, 1350 ग्रॅम साखर आणि 750 ग्रॅम पिठाचे एकूण वजन डॅश डॅश असेल. पर्याय पहिला ए 1 किलोग्रॅम एवढे, 2 किलोग्रॅम पेक्षा कमी, सी 2 किलोग्रॅम एवढे, डी 2 किलोग्रॅम पेक्षा जास्त. या ठिकाणी पहा, 1350 अधिक 750 बरोबर 2100, म्हणजेच या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक येणार आहे चौथा, 2 किलोग्रॅम पेक्षा जास्त. ऑप्शन क्रमांक 4 डी हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 44, 10 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी
14 आणि ऑप्शन डी आहे 15. तर या ठिकाणी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 डी 15. प्रश्न 45. दिलेल्या तालिकेनुसार शाळेत येण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्रवासाचा सर्वसामान्य प्रकार कोणता आहे? ऑप्शन ए चालत जाणे, ऑप्शन बी सायकल, ऑप्शन सी बस आणि ऑप्शन डी आहे स्कूटर. ऑप्शन सी बस हे या ठिकाणचं अचूक उत्तर आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येवरून ते आपणास समजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी आपणास प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती सरावासाठी होती. आपण जरूर याचा अभ्यास करा, सराव करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.